अय्यजे काय? तू तुझं खरं केलंस, आता माझी पाळी. प्लीज असं नको ना बोलूस. मी नुसतं कधीही बोलत नाही श्री. अगं आजी, आपलं भांडण मिटलंय ना आता. हो, पण म्हणून माझा निर्णय बदलणार नाही. कसला निर्णय अय्यजी? तू मला या घरात हवी आहेस. आपण या विषयावर बोलूया, शांतपणे बसून बोलूया. हा, जान्हवी, डोंट वरी, एव्हरीथिंग इज गोना बी फाईन. हा, बोलू का रे दाजींशी? काय? माफी मागते त्यांची. जान्हवी श्री प्लीज ना, प्लीज. सुखी रहा. तुम्ही जर आम्हाला सोडून जाणार असाल तर कसे सुखी राहू? तुझं आणि माझं सुख एक नाहीये मुली. आपलं सुख श्री आहे, तुझं तुला मिळालंय, पण त्याचं सुख तुमच्याशी जोडलं गेलंय. आणि जर तुम्ही निघून गेलात तर तो सुखी राहणार नाही. आणि तो जर सुखी नसेल तर या घरात कोणी सुखी राहू शकेल? मी मान्य करते, माझ्याकडून काही चुका झाल्या आणि अक्षम्य आहेत त्या. तरी मोठ्या मनाने माफ करा ना. माझी चूक सुधारण्याची एक संधी तरी द्या ना प्लीज. मी खरंच परत तुम्हाला तक्रारीची संधी नाही देणार. प्लीज आई आजी. तुझ्याविषयी माझी काहीच तक्रार नाहीये. माझी तक्रार माझ्या स्वतःविषयी आहे. आणि माझ्या निर्णयामागे माझी गरज, या पलीकडे दुसरं काही नाही. नाही आजी. जान्हवी, जा तू वर जा. जान्हवी ऐक माझं, वर जा, फ्रेश हो. या प्लीज. हो, चल ग. जा. अय्यजी प्लीज असं नको ना करूस. आई लेकरू एवढं म्हणताय तर नका ना जाऊ तुम्ही कुठे. त्याच्याही जीवाला बरं वाटेल हो. नर्मदा, श्रीला त्रास व्हावा म्हणून मी हे सगळं करत नाहीये. पण मला त्रास होतोय अय्यजी. आई बघा ना, त्याला त्रास होतोय हो. आणि त्याला त्रास झाला ना की आम्हालाही होणारच. उद्या मी गेलेच तर काय कराल? तुला कोणीही कुठेही जाऊ देणार नाहीये. तुला परवानगीच नाही कुठे जायची. आई, आपलं 6 जणींचं एक युनिट आहे ना ग आई. युनिट 6 जणींचंच राहणार आहे, फक्त त्यात मी नसेन. आम्हाला ते नाही चालणार. जुनी पानं गळून पडणं आणि नवी पालवी फुटणं हा निसर्गाचाच नियम आहे. पण आता निसर्ग नियमाची नाही तर
भागीरथी गोखल्यांच्या नियमाची अंमलबजावणी होती. हो हो, भागीरथी नियम आहे. म्हणजे सासूबाईंच्या नियमाची अंमलबजावणी होते. आई, तुम्ही जर हे घर सोडून जाणार असाल तर आम्हीही जाणार. मला जरा एकांत हवाय. खूप सहन केलं तुम्हाला. आता नव्या सुनेला छळा, मला मोकळा करा. तिला तर आम्ही छळूच, पण तुम्हालाही छळू की. आणि एकांत बिकांत काही नाही आई. आम्ही तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही होत आता. हो, कुठे जाऊ देणार नाही. इंदू वहिनी म्हणते नाही ते बरोबर आहे. तू जर जाणार असशील ना तर आम्ही सगळे जाऊ तुझ्या बरोबर. आता तू कुठेही जायचं नाहीये सची. माझी शपथ आहे तुला. आमची कशी वाटली श्रीची खोली? हे श्रीचंच कपाट. हे ना नेहमी व्यवस्थित लावलेलं असतं आणि यावेळी ना माझी टर्न होती कपाट व्यवस्थित लावायची. बेबी आहे ना, त्याचे कपडे रोज इस्त्री करून देते आणि तो तेच घालतो. हो. आणि 2-3 दिवसांनी जिची टर्न असेल ना ती बेडशीट बदलते. हा पडद्यांचा आणि साफसफाईचं सुद्धा तसंच. हा, हे बघ गंमत. हा मोकळा आहे की नाही? तुझ्यासाठी मी रिकामा करून ठेवलाय. इथे आपण तुझे कपडे लावूया. हा, मी लावते. नाही नाही नको, मी आवरीन ना, माझं सगळं मी करेन. अगं नाही नाही, थांब ना. अगं लावतो ना आम्ही. 1 मिनिट शरू. काय झालं? मी लावणार आहे तिचे कपडे. का? नाही नाही, आधी मी तिला विचारलं. राहू दे, तू बस, मी लावते. अगं म्हटलं ना मी लावणार आहे. मी आधी बॅग बघितली होती ना तिची, मीच लावते. ए, तू लांबून बघितली होतीस, मी जवळून बघितली. ते मी लावते. अगं तुला कळणार नाही तिला कसं आवडेल ते. मीच लावते. नाही नाही, मला कळेल. रोजच्या वापरातल्या आधी लावायचे, साड्यानंतर बाहेर जायच्या वेगळ्या, इस्त्रीचे कपडे वेगळे. किती वेंधळेपणा करतेस तू माहिती आहे ना मला. मीच लावणार, सांगितलं ना एकदा. तू नको काळजी करू, आमचं चालेल असं. तू बस, तू बस. हा, ही साडी आहे ना, ही आपण वरती ठेवूया. तुला एकदा सांगितलं ना, कळत नाही का ग? मीच लावणार. मी सांगितलं ना एकदा मी लावणार म्हणून. माझ्या हातातून असे भसाभस कपडे खेचू नको. तू शहाणपणा करू नकोस हं. प्रत्येक थांब वेळेला गं. तुझा शहाणपणा असतो आणि दर- विस्कटलं सगळं. सॉरी. हा, सॉरी. तुला राग आला का ग? सॉरी, ऍक्च्युली ना श्रीची सगळी कामं आम्हीच करतो ग. तुझी पण करू. तुला चालेल ना? तुला आवडलं नाही का आमचं वागणं? आम्ही कशाही वागलो ना तरी श्री रागवत नाही हा आमच्यावर कधी. तू पण नको ना रागव. नाही नाही, मी नाही रागवले तुमच्यावर. एवढी अपसेट का दिसतेस? सांग ना, अशी का दिसतेस? आजी श्रीचं ऐकतील ना?
तुम्ही म्हणत असाल तर थांबते मी आता. थँक्स. नमस्कार. अगं बाई, गुरुजी आले सुद्धा. या ना, या या. श्री जा बाळा, तू पण तयारी करून घे. तिलाही सांग पूजेसाठी नवीन साडी नेस म्हणून. आणि लवकर दोघं तयार होऊन खाली या. हा चला तयारीला आपलं. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. त्या अक्षतांबरोबर पाणी घ्यायचंय. तुम्ही हाताला हात लावायचा. तुम्ही म्हणायचंय मम. मम आत्मनः आत्मनः श्रुती स्मृती 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 पुराणोक्त पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम फलप्राप्त्यर्थम. अंगठीने त्या ताटामध्ये लिहायचंय. श्री लिहा. कुलदेवताभ्यो नमः. पुढे लिहायचंय मम भार्यायाः व्यावहारिको नाम. जे काही नाव ठेवायचं असेल तुमच्या पत्नीचं ते त्या ताटात लिहायचंय. हेच नाव छान आहे. त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी तुमच्या खिशात आहे ती त्या ताटात ठेवा. ओम गौरीर्मि माय सलिनक्षत्ये कपदी द्विपदी राजुष्पदी अष्टापदी नवपदी बभूषि सहस्राक्षरा परमे व्योमन्न. तुला आशीर्वाद देणं म्हणजे तुझा कडेलोट करणं आहे आणि ते मला जमणार नाही. तू मोठा झालायस. तुझे निर्णय तू घेऊ शकतोस. तू त्या मुलीबरोबर लग्न करून सुखी होणार नाहीस असं माझं ठाम मत आहे आणि ते चुकीचं असूच शकत नाही. ती जेव्हा या घराचं माप ओलांडेल तेव्हा मी या घराचा उंबरा ओलांडेल. तू तुझं खरं केलंस. आता माझी पाळी. मी नुसतं कधीही बोलत नाही श्री. अगं आजी, आपलं भांडण मिटलंय ना आता. हो, पण म्हणून माझा निर्णय बदलणार नाही. काय झालं? आई आजी नाही गेल्या ना त्या, थांबल्या ना.
ती इतक्या पटकन तयार झाली. चांगलं आहे की मग. पण समव हे अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे आई आजी तिचे निर्णय इतक्या सहजासहजी नाही बदलत. तिनं एकदा निर्णय घेतला की घेतला, अशातली आहे ती. प्रेम आहे तुझ्या श्री त्यांचं. ओळखतो मी आजीला. तिच्या डोक्यात नक्की काहीतरी वेगळं चाललंय. तुला असं वाटत असेल तर बोल त्यांच्याशी. म्हणजे त्यांच्या मनात काय ते जाणून घे आणि प्रेमाने त्यांना न दुखावता अडव. आणि मी त्यांचं मन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मला त्याची खात्री आहे जान्हवी. काय रे, काय होतंय? डोकं दुखतंय का? जरासं जड झालंय. ये बस इथे बस. काय रे, काय झालं? जान्हवी, माझी आजी सुद्धा मला असंच तेल लावून देते. हो, बरं वाटतंय का? खूप. श्री, आता ना खूप बोल, मोकळा हो. आई, सगळं बोलून झालंय नर्मदा. आई पण मोठ्या व्हा जरा. सून आलीये घरात. आई, मी पण येते ना ग तुझ्या बरोबर. इतकं समजावून सांगितलं बेबी, तरी पहिले पाढे 55. आई नका ना जाऊ. मी एखादी गोष्ट विसरले तर आठवण कोण करून देईल हो मला. आता तुला सांभाळून घेणारी सासू नाहीये घरात, जज करणारी सून आहे. नीट वागा तिच्याशी. तुमचं पाणी जोखायला तिला वेळ नाही लागणार आहे. आई ग, पण तू म्हणतेस मी फोन पण बंद करणार. मामी कसं कॉन्टॅक्ट करायचा तुला? त्याची गरज नाही पडणार. मीच फोन करीन तुम्हाला. आई, देव सगळं नीट करेल हो. अत्यानंद महाराज तिला चांगलं वागण्याची बुद्धी देतील. पण आता आपल्याला कळलंय तर आम्ही पण इथून निघते मी. निघते म्हणतात पण येते तसं म्हणत नाही. ज्या घराला मी कायमची सोडून चाललीये तिथे येते असं खोटं कसं म्हणू मी? आई, श्री जागा झाला तर आमच्यात परत वाद होतील. आतापर्यंत मी त्याच्यासाठी मनाला आवर घातलाय, पण आता वाद झाला तर तो शेवटचा असेल. चालेल तुम्हाला? सोडा मला, जाऊ दे. आई, आई तू वहिनी त्यांच्या खोलीत खूप रडताय. तुम्हाला जे सांगितलंय तेच इंदूला सांग. आई.
हो